या जगामध्ये ना प्रत्येक व्यक्तीला रिस्पेक्ट पाहिजे असतो, प्रेम पाहिजे असतो, पण ते जर त्याला भेटलं नाही ना तर व्यक्ती मग विद्रोह करायला लागतो. मोस्टली जे लोक असतात ना ते गोरगरिबांना किंवा रस्त्यावरचे जे भिकारी लोक असतात ना त्यांना पैसे देतात आणि ह्यांना खूप भारी वाटतं. त्यांना पैशाची गरज नसते, त्यांना आधाराची गरज असते, त्यांना प्रेमाची गरज असते. त्यांना वाटत असते की आपल्याला कोणीतरी जवळ करावं, आपल्याला कोणीतरी आपलंसं म्हणावं, आपल्याला कोणीतरी आपल्या खांद्यावरती हात फिरवावा, मी तुझ्यासोबत आहे, नको टेन्शन घेऊ. अशा गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. म्हणजे मोस्टली लोक काय करतात, त्याला पैसे देतात पण त्याला जे प्रेम द्यायचं असतं, त्याला जी आपुलकी द्यायची असते ना ती कमी पडतात. आणि जरी दिली ना ती वरून असते, आतून नसते. ते त्या समोरच्या व्यक्तीला जेव्हा लक्षात येतं ना की हे वरून आहे सगळं, त्यावेळेस मग तो विद्रोह करायला लागतो. जेवढे पण संत लोक झालेत ना त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना उपेक्षा खूप पाहायला मिळाली. संत तुकोबरायांना सगळ्या समाजानं बाहेर टाकलं, उपेक्षा केली लोकांनी त्यांची, मग तो विद्रोही बनले ती लोक. संत म्हणजे काय साधे लोक नव्हते, त्यांना समाजाने ऍक्सेप्ट नाही केलं, त्यांना योग्य वागणूक नाही दिली म्हणून ते लोक संत झाले. मग तो जो विद्रोह आहे ना तो कशा पद्धतीने बाहेर पडेल हे नाही सांगता येत. कधी कधी व्यक्ती खरं बोलायला लागतो, सत्य बोलायला लागतो. संत तुकोबरायांचे जर अभंगातून बघितले तर भरपूर भाष्य आहेत त्यांच्या समाजावरती, खूप बोललेत त्यांनी समाजावरती, खूप बोललेत त्यांनी जगावरती. कोण कुणाचं नसतं हे वाक्य संतांपासून आलेलं आहे.